नमस्कार मंडळी, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज आपण आपल्या पारंपरिक सणापैकी एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण सण संक्रांती याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. संक्रांती हा सण फक्त खाण्यापिण्यापुरता मर्यादित नाही, तर तो निसर्ग, कुटुंब आणि सकारात्मकतेशी जोडलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं. उत्तरायण म्हणजेच सूर्याचा प्रवास दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे सुरू होतो, जो आपल्या संस्कृतीत शुभ मानला जातो. या दिवसापासून दिवस हळूहळू मोठे होतात, थंडी कमी होते आणि प्रकाश वाढतो. याचाच अर्थ असा की आयुष्यात सकारात्मक बदलांचा प्रारंभ होतो. संक्रांती शेतकरी आणि कुटुंबासाठी आनंदाचा काळ आहे. कारण या दिवशी नवीन पीक घरात येतं आणि त्यावर कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी निसर्गाचे आणि देवाचे मनापासून आभार मानले जातात. हिवाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी तिळगुळ देण्याची परंपरा आहे. तीळ शरीराला उष्णता देतात आणि गूळ ताकद वाढवतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला याचा अर्थ केवळ गोड खाणं नाही, तर जुने मतभेद विसरून एकमेकांशी प्रेमाने वागणं हा आहे. महाराष्ट्रात संक्रांतीला वौसा पूजन करण्याची परंपरा खूप महत्त्वाची आहे. काही ठिकाणी याला सुगड पूजन असेही म्हणतात. वौसा म्हणजे घराचा आधार असलेली व्यक्ती, जी घरातील कामकाज सांभाळते, कुटुंबासाठी सतत मेहनत करते आणि सर्वांची काळजी घेत असते. या दिवशी वौसा पूजन करून त्याच्या कष्टांच्या, जबाबदाऱ्यांच्या आणि त्यागाचा सन्मान केला जातो. हा दिवस कुटुंबातील आदर, समजूतदारपणा आणि एकात्मतेची भावना वाढवण्याचा आहे. संक्रांतीला सुवासिनीला वाण देण्याची परंपरा देखील खूप जुनी आहे. सुवासिनी म्हणजे घरातली लक्ष्मी मानली जाते. तिच्या माध्यमातून घरात सौभाग्य, समृद्धी आणि सुखशांती नांदो या भावनेने वाण दिलं जातं. वाणामध्ये तिळगुळ, हळद-कुंकू, साखर आणि घरगुती वस्तू दिल्या जातात. यामागे आरोग्य, गोडवा आणि समृद्धीची भावना आहे. हे वाण देणं म्हणजे नात्यांमध्ये आपुलकी आणि स्नेह जपणं. संक्रांतीच्या दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी ही समृद्ध आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. नवीन धान्यापासून बनवलेली पुरणपोळी देवाला अर्पण करून आपण निसर्गाचे आभार मानतो. पुरणातील चणा डाळ ताकद देते आणि गूळ गोडवा आणतो, ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळते. संक्रांती हा सण फक्त खाण्याचा नाही, तर तो आपल्याला निसर्गाशी, कुटुंबाशी आणि समाजाशी जोडतो. हा सण आदर, प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. जुने मतभेद विसरून नात्यांमध्ये गोडवा आणणे, कुटुंबात एकता टिकवणे आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवणे हाच संक्रांतीचा खरा अर्थ आहे. चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जुने मतभेद विसरूया, प्रेम वाढवूया. संक्रांती सगळ्यांसोबत आनंदाने आणि मनापासून साजरी करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. ही माहिती आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.